या जगात चांगले लोक नक्की कोणाला भेटतात हे पसायदानाच्या या ओवीत लिहिलंय. डी कोडिंग पसायदान या सिरीजमध्ये आजच्या ओवीमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला चांगले लोक कसे भेटू शकतात. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. म्हणजे इथे सुरुवातीला वाटू शकतं की विरोधाभास अलंकार वापरला गेलाय, पण कदाचित याचा अर्थ असाही असू शकतो की असा चंद्र ज्यामध्ये चंद्राच्या क्वालिटीज तर आहेतच, पण त्यावर कुठलाच डाग सुद्धा नाहीये. कॅरेक्टरशी निगडीत हे आपल्याला म्हणता येईल. मार्तंड जे तापहीन म्हणजे असा सूर्य ज्यामध्ये सूर्याची शक्ती आहे, सूर्याच्या सगळ्या क्वालिटीज आहेत, पण त्याचा जो ताप आहे, क्रोध आहे, तो सुद्धा त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. असा माणूस जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याच्या आसपास चांगले लोक आपोआप यायला लागतात आणि आसपासचे लोक सुद्धा चांगले होऊ लागतात. आणि याच्या पुढची ओवी सुद्धा खूप महत्वाची आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदी पुरुखी अखंडित. म्हणजे जेव्हा सर्व सुख मिळतं, जगातलं सगळे बेस्ट गोष्टी तुमच्याकडे असतील, तेव्हा सुद्धा जर तुम्ही भगवंताचं स्मरण केलं, जर तुम्ही तुमच्या रूट्सना सोडलं नाही, तुम्ही तुमच्या संस्कारांना विसरला नाहीत, त्या अल्टिमेट एनर्जी सोबत अलाइंड राहिला, डाऊन टू अर्थ राहिला, तरच त्याच्यात अर्थ आहे. आणि असाच माणूस निर्माण व्हावा असं माऊली म्हणतात. तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तर खूप ग्रेट थॉट्स आहेत हे. तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. काही चुकत असेल तर तसंही सांगा. रामकृष्ण हरी.